राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाचा निर्णय। निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार। शरद पवार गटानं चिन्ह आणि नाव सुचवावं। आज 4 वाजेपर्यंत पक्ष आणि चिन्हाचा पर्याय द्या, अन्यथा अपक्ष म्हणून मान्यता मिळेल। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचे आदेश। निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे लोकशाहीचा वध। निवडणूक आयोग मोदी आणि शहांचा। संजय राऊतांची निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा, संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची दिल्लीत बैठक। बैठकीला शरद पवार गटाचे नेते उपस्थित। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुंबईत शरद पवार गटाची बॅनरबाजी। आमचा पक्ष पवार साहेबच, संकट आलं तरी डगमगायचं नाही, अशा आशयाची बॅनरबाजी। भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात। मनसे नेते आणि फडणवीसांमध्ये गुप्त बैठक। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये वाद। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीतील जंतर मंतरवर केंद्र सरकार विरोधात करणार निदर्शनं। केंद्र सरकार कर आणि आर्थिक मदत देत नसल्याचा सिद्धरामय्या यांचा आरोप। ज्ञानवापी प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। मुस्लिम आणि हिंदू बाजूंनी न्यायालयात होणार युक्तिवाद। मुख्यमंत्री शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर। शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना करणार संबोधित। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दौरा महत्त्वाचा। धाराशिव लोकसभा लढवण्यासाठी धनंजय सामंत इच्छुक। शिवसंकल्प मेळाव्यास्थळी भाविक खासदार म्हणून धनंजय सामंत यांचे बॅनर। मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर। सरांगे पाटील आज नवी मुंबईतील मराठा महोत्सवाला राहणार उपस्थित। राज्यातील निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर जाणार। संपाचा रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।